या. इच्छा करो सुख मिळो. अतिशय सुंदर जोडी आहे बघा तुम्हा दोघांची. देवीच्या आशीर्वादाने आणि इच्छेने तुमचा जोड बनला. अतिशय सुखी आणि सुंदर संसार होणार आहे बघा तुमचा. मुली, तू आता हळदीला जातीस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे. आणि गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत चेहरा कुणालाही दाखवू नकोस. अहो पण तुमच्या चेहऱ्यावर पदर नाही घेत. प्रथा म्हणून सांगत नाही, अरिष्ट टळावं म्हणून सांगते. गोदामाई, अहो काय बोलताय हे? कसलं अरिष्ट? आता तुमचा सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे माहित नाही, पण काही अदृश्य शक्तींना तुमचं मिलन नकोय. सारंग, तू हिला हिच्या गावची वेस ओलांडून इथे घेऊन आलास बरोबर. अगदी तेव्हापासून त्या शक्ती सोबत होत्या आणि म्हणून तर तुमच्या घरात सारखे वाद आणि भांडणं होत होती. आता पुढे जर हे वाद नको असतील आणि घरातली माणसं ही सगळी सुखी आनंदी असावी असं वाटत असेल तर हे कर. कारण परत येताना त्या शक्ती तुझ्या बरोबर येथे परत येतील आणि त्यात तुझ्या अंगाला हळद असेल. म्हणून येताना चेहरा पूर्ण झाकून घे आणि मुखात देवी आईचा जप राहू दे. हे बघा, माझं सांगायचं काम होतं. आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्ही ठरवा. शेवटी काय, घरही तुमचं आणि संसारही तुमचा. माय विश्वास आहे. म्हणजे दादा पण तुम्हाला एवढं मानतात कारण तुमचा शब्दांशब्द खरा ठरतो. ते जर स्वतःच्या माणसांमधला आनंद सोडून इथे घरात बसू शकते तर मी पण करू शकते. कल्याण मस्त. मी गोदामाईना गाडीत बसून आहे. दादा, हे पैसे पूर्ण आहेत ना? धन्यवाद. नाही, आभार मानायची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा की इथे जे घडलंय ते बाहेर कुठेही कळता कामा नये. आणि बाहेर कळलंच तुमच्या आयुष्यावर जे गंडांतर येईल त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका. तसे 2 पॅक प्यायल्यावर मला काहीही आठवत नाही. तुम्ही पैसे पूर्ण दिले नसते ना तर अख्ख्या शहराला कळलं असतं. पण तुम्ही पैसे दिलेत. आता तर तुम्ही सुद्धा मला आठवणार नाही. चांगलंय, या येऊ का? चला. मुक्ता, तुला येताना बघू शकते पण जाताना नाही बघू शकत का? त्या परीस मी माझ्या खोलीत वर जाऊन बसते.
हा, पण उद्या जेव्हा परत येशील तेव्हा दारात समध्यांच्या आधी मीच उभी असलेली दिसेल तुला. वाटते. आजी, तुमच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे ते मला अजून समजलंच नाही. तुमचं प्रेम वाढतच जाते. नाही ग, अगं तू तर पिरमाचा खळखळ वाहणार जरा आहेस. आम्ही काय बाई, पाटाचं पाणी. नगरकर कुटुंबामध्ये आता जे प्रेम ओसंडून वाहतंय ना, ते फक्त तुझ्यामुळे आहे. फक्त आनंदाचं नाही, जे काही आपले सगळे दिवस बदलले, जे काही सुख आलेलं आहे, या सगळ्याचं कारण फक्त मुक्ता आहे. हो, उद्याचा दिवस बघण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे. बरं, मुक्ताला सोडायला कोण जाणार आहे? रेणुका, युवराज आणि दत्ता. मुक्ता, मला वाटतं आपण निघायला हवं. आले हा मी. तुम्ही ये लवकर, हं? वाट बघते. मलाही तुला असं जाताना पाहणं अवघड झालंय. मी कायमची जात नाही. उद्यापासून कायमची राहिली ती. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. म्हणून तर लाच सोडून पितोय. ए ए ए दमान दमान, नाहीतर ऍक्शनच्या वेळी लोळत पडशील. हो कांता शेठ, हे असं लोळा वेळ आपल्याला जमत नाही. लोळायच्या टायमाला लोळतो आणि ऍक्शनच्या टायमाला ऍक्शन. युवराज शेठचा मेसेज. बघा ना मग. मुक्ता तिकडून निघाली, तुम्ही आपली कामगिरी पार पाडा. चल, घुसायची वेळ आली. अहो, पण ती अरे चल.